आणि तीच भीती त्या सैतानाला आज पण आहे. सगळेच येशूच्या मागे गेले तर आमच्या मागे कोण येणार, आम्हाला कोण विचारणार. आणि म्हणून त्या सैतानाला भीती होती की माझं अस्तित्व संपतं की काय ह्या जगातून. त्याला म्हणा आमच्यासारखे सेवक जिवंत आहे, तुझा शेवट केल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणा. स्वर्गातल्या परमेश्वर आणि येशू शिवाय जगात मी कोणालाच घाबरलो नाही आजपर्यंत. सैतानाची पिल्लं जे आहे त्यांना आम्ही असं पायाखाली तोडून टाकतो. प्रभू येशू तारणार आणि उद्धार करता एकच देव आहे ह्या जगात, एकच परमेश्वर आहे, वन अँड ओनली. फक्त एकच परमेश्वर आहे आणि त्याचं नाव आहे येशू. हे थांबणार नाही. लाखो लोकांना येशूच्या राज्यात आणलंय, अजून कितीतरी लाखो लोकांना आणणार आहे. हे सैताना ऐक, तू जो ऐकत आहेस, लाखो लोकांना येशूकडे आणणार आहे मी. माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, परमेश्वराचा आत्मा आहे, येशूचा आत्मा आहे आणि त्याच्या अभिषेकाच्या द्वारे लोकांना आम्ही प्रभू येशूच्या राज्यात जिंकणार म्हणजे जिंकणारच. तू काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस विरोधक आमचे बॅनर बघतात, फोटो बघतात, नाव ऐकतात, त्यांची झोप रात्रीतून उडून जाते की आता हे काय करणार आहे. हे विरोधक म्हणजे कोण आहेत? हे सैतानाची पिल्लं आहेत. आम्ही सिरियस घेत नाही अशा सैतानाच्या पिल्लांना, कारण अशा आम्ही पायाखाली रोज तुडवतो. त्याच्यासाठीच आम्ही रात्रंदिवस उभे, नीट करण्यासाठी, त्याचा झाडा घेण्यासाठी, लोकांना वाचवण्यासाठी. हालेलुया. त्या अजगराचं, सापाचं तोंड ऑलरेडी ठेचून टाकलंय येशूने, त्या सैतानाचं. तो फक्त शेपटी वळवळ करतोय, त्याला पण ठेचून टाकायचं. हालेलुया. बघा ती भीती आज पण आहे सैतानाला. जी भीती येशू बाळ जन्माला आलं तेव्हा होती, तीच भीती येशूला क्रूसावर दिलं त्यावेळेस पण त्याला तीच भीती होती, म्हणून त्याला क्रूसावर दिलं. पण ह्या एवढूशा बाळाची, जन्मलेल्या बाळाची भीती एवढ्या मोठ्या राजाला कशाला पाहिजे? का त्याच्या पायाखालची वाळू सरकली? कारण त्या हेरोद राजाला माहिती होतं, त्या सैतानाला माहिती होतं की त्याचा कोणीतरी बाप ह्या जगामध्ये जन्माला आलेला आहे. मला पुरून उरणारा कोणीतरी या जगात आलेला आहे, येशू त्याचं नाव आहे. बोला. सैतानाला हे माहीत झालेलं आहे, कळून चुकलेलं आहे का येशूकडे सर्व जग चाललेलं आहे आणि येशू प्रभू पृथ्वीवर त्याच्या लोकांना घेण्यासाठी येत आहे, म्हणून तर त्याचं झोप उडालेली. बघा सैतान कसा धूर्त आहे. आज कित्येक लोकांचा ताबा सैतानाने घेतलेला आहे, त्यांच्या बुद्धीचा, म्हणून ते देवाच्या आणि देवाच्या अभिषिक्तांचा विरोध करत आहेत. परमेश्वर येतो, त्याचं सामर्थ्य प्रगट होतं आणि त्या विरोधकांचा अस्तित्व ह्या जगातून नष्ट करून टाकतो. 2026 ची भविष्यवाणी आहे की ह्या वर्षामध्ये जेवढे पण देवाच्या अभिषिक्तांनी त्याच्या सेवेच्या विरोधात उठतील, उभे राहतील, त्यांचं अस्तित्व नामोनिशान मी कायमचं मिटवून टाकेन. परमेश्वर म्हणतो त्यांना आयुष्यातून मी संपवून टाकेन. परमेश्वर म्हणत आहे या जगामध्ये तुम्हाला परत कधी ते दिसणार नाही. हालेलुया.